सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये ना, सिनियर सिटीजन असतात, जो सायकॅट्रिस्ट, अरे डोळे वटारले ग, तिला डोळे मारले नाही ते. आयुष्याची शेवटी 3 वर्ष तिला काहीच कळत नव्हतं, बेड रिडन. तसंच अशी मुलं पण मायनर पर्सेंटेज आहेत. आता मुलांना ओरडायला पण भीती वाटते. ओरडायला काय डोळे वटार तू, दरात असे तिरसट असतात काही, मी नाही म्हणत. नमस्कार, मी तुमची शो शोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते महेश मांजरेकर सर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर मॅम. जुनं फर्निचर या सिनेमाबद्दल ह्या विशेष गप्पा होणार आहे. आणि खरं तर चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सर मला सांगावंसं वाटतंय की आम्हा सगळ्या तरुण मुलांना एक प्रश्न पडलेला आहे की खरंच भविष्यामध्ये आई बाबांचं आणि आपलं नाही पटलं आणि आपल्या बाबांनी आईनी जर सांगितलं की आम्ही तुमच्यावरती एवढे पैसे खर्च केलेले आहेत तर आम्ही तेवढे देऊ शकू का? कितीही आम्ही कमवलं, कितीही चांगला जॉब केला तरी आमची ऐपत असेल का तो पैसा देण्याची? पैसे द्याल, पण तो वेळ जो खर्च केला तो द्याल का? हे महत्त्वाचं. पैसे एक गोष्ट झाली, त्या पैशाच्या पलीकडे म्हणजे मी माझ्या सिनेमात ते आले पैसे, ते पिक्चर बघितल्यावर कळेलच, पण पैशापेक्षा जास्त महत्वाचं त्यांनी आपल्या आयुष्याचा पूर्ण वेळ 100% हा फक्त मुलांसाठी दिला. म्हणजे नोकरीवर गेले, ओव्हरटाईम केला, स्वतःसाठी नाही केला, मुलासाठी केला. आईने आज काही घरात 2 भाज्यांच्या ऐवजी 3 भाजी, कोशिंबीर, मिठाई केली, मुलासाठी केली. आयुष्यभर म्हणजे तिने कधीच स्वतःसाठी काही घेतलं नाही, ठेवलं की नाही बाबा आता नको, जे काही लागतील ते आपल्या मुलाच्या ट्युशनसाठी लागतील, मुलांसाठी केलं. या परिघातून तो वेळ, त्यांची एनर्जी ही तुम्ही परत द्याल का? आणि काय होते की मी गेले 2-3 दिवस जे प्रमोशन करतो त्याच्यात असं व्हायला लागलं की असं वाटायला लागलं की ही जी मुलं आहेत ती वाईट नाही आहेत, वाईट म्हणजे इनफॅक्ट माझं उलट आहे. या सिनेमामधला माझा मुलगा जो आहे तो वाईट नाहीच आहे. म्हणजे मला ना अशी वाईट किती पर्सेंटेज असतील मुलं आई वडिलांची इल ट्रीट करतात, ते अगदी 10% ही एवढे पण नसतील, अगदी कमीच असतील. पण मला त्यांच्याबद्दल पिक्चर करायचंच नव्हतं. म्हणजे मला त्यांच्याबद्दल काय करायचं? ती आई वडिलांना वाईट वागवतात, ती विकृती असते त्यांच्यात. नॉर्मली कोणीच आई वडिलांना वाईट वागवत नाही, पण त्यांना म्हणजे चांगलं वागवणं म्हणजे काय, हा माझा कायम प्रश्न असायचा. म्हणजे मलाही वाटायचं मी माझ्या आई वडिलांना चांगलं वागवतो. म्हणजे मी हे दुसऱ्यावर बोट ठेवत नाही, हे बोट माझ्याकडे स्वतःकडे, माझ्या लहानपणी. तर मी चांगलं वागवतो म्हणजे काय वागवतो? त्यांना 2 टाइमचं खाणं, जेवण, औषधं, त्यांच्या गरजा पूर्ण करतो, तेवढंच आहे का? त्याच्या पलीकडे म्हणजे त्यांनी आयुष्याचा जवळजवळ 35 वर्षाचा काळ नॉनस्टॉप फक्त तुमच्यासाठी दिलेला आहे. का दिलं आहे की काळ येईल जेव्हा असं मस्त छान आम्ही रिटायर होऊ, मुलं सेटल झालेली बघता येतील, मग आपण छान त्यांच्याबरोबर वेळ काढू. तो वेळही देऊ शकत नाही आपण. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा वेळेचा आहे. आणि कसं आहे ते की दिट इज अ युनिव्हर्सल लॉ. मुलगा मोठा झाला तर लग्न झालं, मुलं झाली की त्याची प्रायोरिटीज बदलतात. म्हणजे त्याची बायका आणि मुलं प्रायोरिटी होतात. आणि इट इज जायज आहे, करेक्ट आहे. पण आई बाबा लायबिलिटी का होतात? ती पण थोडीशी प्रायोरिटी का नाही होत? म्हणजे माझं म्हणणं आहे की ऑब्व्हियसली तुम्हाला त्यांना प्रायोरिटी द्यायला लागेल की आता त्यांचं फ्युचर आहे. पण त्या सगळ्या ह्याच्यात जेव्हा तुम्ही प्लॅन करता ना की मी ह्या मुलांना आता शाळेत सोडायला जाईन, हिला हे करीन, हा वेळ इथे जाईल, तो माझा मुलगा जिममध्ये जाईल किंवा क्रिकेट खेळायला जाईल, त्याच्यात मी 10 मिनिटं रोज आई वडिलांना देईन, एवढंच एक्सपेक्टेशन आहे त्यांचं. आणि काय होतं, आपण असं बघतो ना की कुठल्याही जगात सून वाईट नसते आणि तो सगळा रिस्पॉन्सिबिलिटी ती मुलावर असते. त्याला तो जेव्हा त्याच्या प्रायोरिटीज ठरवतो आणि ज्या वेळेला आई वडील लायबिलिटी होतात त्यावेळेला त्या लायबिलिटी झालेल्या आई वडिलांना वाटतं की कोणामुळे झालंय, की सून विलन आहे. तिथे प्रॉब्लेम सुरू होतात. ती वाईट नसते. यात दोष कोणाचा असेल तर मुलाचाच असतो. त्यांनी ती सर्कस सांभाळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्यात छोटासा त्याचा सोल्युशन आहे. तुम्ही त्यांना जेवढी प्रायोरिटी त्याच्यात अगदी 110 त्यांना द्या. रोज त्यांना 10 मिनिटं द्या. ती 10 मिनिटं ती त्यांची असली पाहिजे, आई वडिलांची. त्याच्यात कोणाचाच इंटरफिअरन्स नको. बरं काही नका देऊ त्यांना. त्यांना फक्त खांद्यावर हात ठेवून सांगा की काय बरेच का, चला जाऊया, घ्या ना एक वाईन घ्या बरोबर, चला बसू.
आणि सर बऱ्याच वेळेस शब्द पण नाही, स्पर्श फार महत्वाचा असतो. Exactly. तुम्ही बसलात, महत्त्वाचा ठीक आहात, आजचा दिवस कसा होता, काही त्रास झाला, गोळ्या वेळेवरती म्हणजे घेतल्या, मला असं म्हणजे वाटतं म्हणजे ही वाक्यच माझे वडील खूप आधी गेले. माझी आई गेली तर बरं, आयुष्याची शेवटी तीन वर्ष तिला काहीच कळत नव्हतं. शी वॉज बेड रिडन. पण ना मग मेधाचे वडील आमच्याकडे राहायला आले. मी जी काय धमाल केली त्यांच्यावर, म्हणजे मी कधीच त्यांना एक सिनियर सिटीजन ओल्ड मॅन पाया बिया पडला. मी कायम त्यांच्याबरोबर त्यांना कधीतरी गपचूप मी त्यांच्या ऑरेंज ज्यूसमध्ये मी वोडका टाकून द्यायचो. सी त्यांना म्हणजे मी त्यांच्याबरोबर बोलून म्हणजे ते आधी कंटाळले. मग त्यांनी स्टार्टेड ह्युमरिंग मी. मग त्यांना ना कुठेतरी मी एक आमचे वडाला त्यांचे मित्र होते, म्हटलं त्यांच्या मुलीबरोबर तुमचं काहीतरी होतं असं. मग त्यांनी ना त्यांचं काहीच नव्हतं कधीच, पण मग त्यांना पण मजा वाटायला लागली. मग त्यांनी कसं इमॅजिनरी नाव पण मला सांगितलं तिचं काहीतरी, आणि आम्ही नॉनस्टॉप धमाल करायचो. म्हणजे तिकडे एक चित्रपटाची कथाच लिहिली तुम्ही. आम्ही नॉनस्टॉप धमाल करायचो. आणि ऑल सेड अँड डन म्हणजे मी इतके बघितलेत ना, म्हणजे मेधाचे बाबा आमच्याकडे धमाल केली. सर मला असं वाटतं की त्यांना कुठलंच काही नाही. खाली जायचो रोज, खाली दिवसातनं 3दा जायचंय. त्यांना गाडीतनं फिरायला खूप आवडायचं. वरती आले त्यात थांबून आम्ही जायचो. आता 90व्या वर्षी काय तुम्ही काय खावं असं वाटतंय ना, खा. चॉकलेट म्हणजे त्यांना अख्खी फॅक्टरी दिली असती तरी खाल्ली असती, पण आम्ही कधीच थांबवलं नाही. म्हटलं तर ह्या वयात किती त्यांची मन ठेवा. बरं त्यांची तब्येत म्हणजे तुम्ही ह्या 90 लिव्ह टू राईप एज ऑफ 90 कधीच त्यांना त्रास नाही. बरं कवळी नाही, चष्मा नाही. आणि पण आम्ही त्यांना म्हणजे जे पाहिजे फुल. सर मला असं वाटतं की कुठेतरी तुमच्या बाबांसोबत तुम्ही जो वेळ स्पेंड नाही करू शकले किंवा ज्या गोष्टी नाही करू शकलेत त्याची कुठे ना कुठेतरी ती कमी भरून निघाली. नाही, भरपाई नाही. मी तसाच आहे. म्हणजे मला ना ते अगदी म्हाताऱ्यांना अगदी म्हाताऱ्यासारखं वागवणं मला आवडत नाही. आय ट्रीट हिम म्हणजे त्यांचं वय झालंय म्हणून फक्त, म्हणजे अकलीन ते माझ्यापेक्षा जास्त असतील. तो ह्युमर आहे मला. त्यांना बघती एक लोनलीनेस येते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, सिनियर सिटीजन्सचा, त्यांना वाटतं वी आर अनवॉन्टेड. आम्ही कोणाला नको. ही जी फिलिंग आहे ना की खूप त्रासदायक आहे. तर त्यांना दाखवा ना की तुमचे महत्व आहे. म्हणजे आज कुठली एखादी गोष्ट निघाली, आज सायन्स इज प्रोग्रेसिंग, टेक्नॉलॉजी इज प्रोग्रेसिंग. काय झालं की अरे काय ते रे, ते तुम्हाला नाही कळत. तू सांग ना त्यांना. तू लहान असताना तुला नाही शिकवायची पण गरज नाही. एक 5 मिनिटं सांगायचं असतं का की तुम्ही लहान असताना तुम्हाला त्यांनी शिकवलं ना. तुम्ही काय त्यांना सांग तुम्हाला नाही कळत. तुला कळत नसताना शिकवलं कोणी? ज्या बापान शिकवलं त्याला तुम्ही आज म्हणतात की तुला नाही कळत. पण सर या बाबतीत मला एक गोष्ट म्हणावीशी वाटते की बऱ्याच जण असं होतं की काही कुटुंबांमध्ये आपण बघतो की लहानपणीच वडिलांकडे मुलांना म्हटलं जातं की तू आम्हाला काय सांभाळायस मोठे झाल्यावर, तू काय सांभाळणार आहेस आम्हाला. तर हे वाक्य पण काही घरामध्ये वडिलांकडनं बोललं जातं. पण मुलं खरं तर जपण्याचा प्रयत्न करत असतात, पण हे सतत वाक्य ना कुठेतरी काही मुलांच्या मनात घर करून जातं. पण लहानपणापासून म्हणत नाही की एक काळ आल्यावर म्हणतात. बरं त्याला कुठेतरी रिझन असल्याशिवाय म्हणणारच नाही. म्हणजे समजा जर मुलगा कॉलेजला गेला, पटकन काही सांगितलं बाबाने घेऊन येतं, नाही मी देतात कोणातरी पाठवा, हा जो ऍटिट्यूड असतो ना याच्यामुळे ते आलेलं असतं. आणि इट्स अ व्हेरी मायनर पर्सेंटेज. जसं मी म्हटलं ना की वाईट वागवणारे मायनर पर्सेंटेज आहे, तसंच अशी मुलं पण मायनर पर्सेंटेज आहेत. असं कोणी म्हणत नाही बाप की ते तू काय आम्हाला बघणार, हे नाही. कारण त्यात काहीतरी असेल याचं कारण. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट देण्यासाठी, म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला करून द्यायचं, कुठेतरी मरमर करून देतो, त्यासाठी कर्ज काढेल, स्वतः बसने जाईल, स्वतः चालत जाईल, पण फाटके शूज घालतात बऱ्याचदा, स्वतःच्या बाबतीत नाही करत, पण आपले मात्र 10 जोड घेतलेले असतात. म्हणजे आई वडील प्रचंड सॅक्रिफायसेस करतात. असं म्हणत नाही की जरा अशी माणसाच्या स्वभावात फरक असतो, जरा असे तिरसट असतात काही, मी नाही म्हणत नाही, पण दोज आर एक्सेप्शन, दॅट इज नॉट द रूल. सर अजून एक गोष्ट मला विचारावीशी वाटते की वेळेप्रमाणे गोष्टी बदलत जातात, तसं वेळेप्रमाणे गोष्टी बदलतात तर पालकत्व पण बदलतं का वेळेप्रमाणे? मला वाटतं खूप बदललंय. हो ना. हो, कारण मला नाही वाटत, म्हणजे जरी नंतर जसे आईबाबांचं वय वाटतं तसं मला त्यांच्याबरोबर जरा आम्ही अजून फ्री झालो, जास्त फ्रेंड्स वाटायला लागले ते. पण आधी ते माझे आई बाबाच होते, आधारयुक्त भीती होती. आम्ही बी नेवर तुम्हाला नाही वय करणार हे आम्ही कधीच बोलू शकत नाही. आम्ही बोललोच नाही कधी त्यांना असं की तुम्हाला हे कळणार नाही. आणि
आपण तर एक थिन लाईन आहे ती पेरेंटिंगमध्ये, वेअर फ्रेंड आणि पेरेंट यु नो इट्स अ व्हेरी थिन लाईन, ती सांभाळायला पाहिजे फक्त. नाही, पालकत्व बदललं नक्कीच. एक असं होतं की आज आमच्या मुलांनी आमच्या बापांनी आम्हाला कुत्र्यासारखं मारलंय, आईनी कुत्र्यासारखं मारलंय, पण काय आम्हाला काय आई वडिलांचं काही वाईट वाटत नाही, काही त्यावेळेला केलं तर आम्हाला आज करेक्टच वाटतं ना. पण आता मुलांना ओरडायला पण भीती वाटते. ओरडायला काय डोळे वाटार तू मग अरे काय एन्झायटी, डिप्रेशन. रात्री मग असं मग बापाने डोळे वटारले असेल तर मग आई रात्री सांगते आता अहो ते मी उद्या अपॉइंटमेंट घेतली पुढे तो सायकॅट्रिस्ट, अरे डोळे वटारले ग, तिला डोळे मारले नाही पेकून. तर ते त्या हिशोबाने म्हणशील पालकत्व बदलले. म्हणजे आमच्या लहानपणी असं वाक्य खूप प्रचलित होतं, स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड, चढी वाजे छमछम विद्या. आता काय म्हणशील, आता बोललीस तरी अरेस्ट होशील. तर बरं ठीक आहे, वी एक्सेप्ट इट, चला म्हणजे वी हॅव बिकम आवर चिल्ड्रन्स बेस्ट फ्रेंड्स. माझा इश्यू तो नाहीच आहे. माझा इश्यू आहे की तुमच्याकडे आयुष्यात करायला सगळं आहे, फक्त आई वडिलांना द्यायला रोजची 5 मिनिटं नाहीत. मी तेवढंच मागतोय लोकांकडे. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न जो आहे तो लोकांना विचार करायला लावतो आणि निश्चितच 5 मिनिटापेक्षा ते अधिक वेळ देतील. धन्यवाद, तुमच्याशी बोललात आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.